बैलगाडी शर्यत वाईट म्हणणाऱ्या लोकांना जरासं बघा. आणि पिण्याचं पाणी म्हटलं की आपला जीव, कारण पिण्याचं पाणी नसलं तर आपण जगू शकत नाही. त्या नदीला ते खोदून पाणी काढून त्या पाण्यामध्ये अक्षरशः छोटे छोटे जीव होते, ते कपड्याने घालून पित होते हे लोक. पर्यंत पोहोचवला जातो त्यांना उन्हाचा किंवा कसला त्रास होत नाही. महिलांची मेहनत वाचते, महिलांचं दिलेला एक आधार आहे त्यांच्या. नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर या संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने एक चांगली संकल्पना आपल्या या मुरबाड तालुक्यामध्ये करताना दिसतात. पिण्याच्या पाण्याची एक सोय, म्हणजे बघा पिण्याचं पाणी आज खूप इकडे या भागामध्ये आपण बघतोय ज्या नद्या आहेत त्या सुकल्यात. तर त्याच्यामुळे संघटनेने विचार केला की आम्हाला या भागामध्ये सर्वांना पाण्याचा एक पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे आणि त्याच्यासाठी आपले तालुका अध्यक्ष जयरामदादा भोईर आणि देवदत्त दादा यांनी सर्वांनी एक संकल्पना केली आणि संघटनेकडे हा विषय मांडला आणि त्यांच्या संकल्पने करून आज भरपूर ठिकाणी पाण्याचं वाटप केलं जातंय. तर आपण बघूया आता हा डेनिवली गाव आहे, डेनिवलीची वाडी आहे मुरबाडमध्ये. तर या वाडीमध्ये आता हा पाण्याचा टँकर पोहोचलेला आहे. तर इथे जी लोक आहेत तर त्यांना या गोष्टीचा कसा वाटतंय आनंद तो आपण नंतर जाणून घेऊया. तोपर्यंत बघूया कसं काय आपण. तर मित्रांनो, इकडे या साईडला तुम्ही बघता आपल्या मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष जयरामदादा भोईर इथं पोहोचल्यात. आता सांगा मला ही टँकर पाण्याची ही कुठल्या भागामध्ये आता पोहोचली आहे? नमस्कार, मी मुरबाड तालुका अध्यक्ष जयराम भोईर. आपण ह्या मुरबाड तालुक्यातील देनुली गाव, या देनुली गावाच्या बाजूला एक देनुली वाडी आहे, आपण तिथे आलेलो आहोत. आम्ही मागच्या वेळी इथे आलो होतो. अक्षरशः हे लोकांना प्यायच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. इथे साईडला नदी आहे, त्या नदीला ते खोदून पाणी काढून त्या पाण्यामध्ये अक्षरशः छोटे छोटे जीव होते, ते कपड्याने घालून पित होते हे लोक. म्हणजे अक्षरशः एवढे खराब परिस्थिती आहे का सांगण्यालायक नाही. तर आपण या आदर्शी वाडीला तिथे त्यांना प्यायसाठी पाण्याचे उपलब्ध करून देतोय आणि त्यांना सांगितलंय का दर 2 दिवसानंतर तुम्हाला प्यायच्या पाण्याचा टँकर इथं उपलब्ध करून देऊ आपण. बरोबर. आणि ही वाडी आपली अक्षरशः त्यांनी चांगला सहकार्य देऊन आपल्याला आभार व्यक्त करत होते. अक्षरशः आता ते आजी दिसत नाही, मागच्या वेळी होते आपल्याकडे. त्यांनी अक्षरशः पाय पडायचे राहिले होते का आम्हाला तुमच्याकडे प्यायचं पाणी उपलब्ध झालं, महत्वाची भूमिका आहे. बरोबर. आता आपण ही संकल्पना मनामध्ये कशी आणली सांगा? दादा, ही संकल्पना मी दुकान आहे माझं, तिथे बसलो होतो. असंच एक कस्टमर आला होता, त्याने मांडलं का दादा आमच्याकडे प्यायचं पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे, आम्ही 6-6 किलोमीटर 4-4 किलोमीटर पायी जाऊन पाणी आणतोय. ते ऐकल्यानंतर माझ्या मनात आलं का जर असं प्रॉब्लेम असेल तर आपण शर्यती क्षेत्रात शर्यत केल्यानंतर एखादी शर्यत हरलो तर किती लॉस होतोय. आपण ह्या लोकांसाठी 2 पैसे घालवले तर काय फरक पडणार आहे. तर माझी मुरबाड तालुका कमिटी आणि मुरबाड बैलगाडा संघटना यांच्याशी संपर्क साधून मी या पाण्याचा उपक्रम राबवला घेतला आणि उपक्रम राबवल्यानंतर माझी ठाणा रायगड कमिटी, आमची वरिष्ठ संदीपभाई बैली आणि इतर सर्व आपले गाडा मालक यांनी सहकार्य करून आपल्याला ह्या ज्या वंचित पाण्यापासून आहेत त्यांच्यासाठी 200 टँकर पाण्याची सुविधा पुरवली, ती आपण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि संघटनेचं नाव वर करणार. बरोबर. आता सकाळी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, आता याच्या आधी मला वाटतं तो व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ पहिले पडेल. पण बघा मी आता तिथं पण गेलो होतो, म्हणजे आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती की पिण्याच्या पाण्याची बघा 100%. काय बोला, पिण्याचं पाणी मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे की खरोखर त्यांना असं वाटतं की आमच्याकडे देव धावून आले. कारण पिण्याच्या पाणी बोललं म्हणजे पिण्यासाठी पाणी चांगलाच पाहिजे. अक्षरशः आम्ही जेव्हा त्या दिवशी पाणी बघितलं अक्षरशः आमच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणून आम्ही हे पियाचंच पाणी पुरवतोय, जास्त करून 100% तर प्यायचं पाणीच पाठवतोय. बरोबर. आता आपली ही संकल्पना आहे, आता ही किती दिवस चालू राहणार आहे? हे जोपर्यंत आपल्याकडे पियाचं पाणी उपलब्ध होत नाही या एरियामध्ये तोपर्यंत आपण त्यांना 2 दिवसांनी टँकर पाठवणार. बरोबर आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं पहिल्यांदा आलं होतं कुठं आजी भेटली होती, काय बोलणं झालं होतं आजीशी? आजीचं म्हणणं असं का दादा तुम्ही आमच्या देव आलेत, आम्ही महिना झाला या नदीचं पाणी पितोय, अक्षरशः त्या नदीच्या पाण्यावर जीव पडलेत, ते कपड्यांनी घालून आम्ही हे पाणी पित होतो. तुम्ही आमच्या कोण धावलं पण तुम्ही आले, बैलगाडी संघटनेवाले आले, आम्हाला खूप बरं वाटलं. आणि त्यांच्यासाठी आपण त्या आजीचं आज बोलणं ऐकून त्यांना मी शब्द दिला का तुम्हाला 2 दिवसांनी पाणी पुरवणार आणि ते पाणी आपण पुरवतो. बरोबर. आता मला वाटतं सकाळी पासून तुमचं काम सुरू होतंय बघा विनाशुल्क, म्हणजे आपली खाली एक सेवा म्हणून. म्हणजे आपल्या मुंबई बैलगाडा संघटनेनं कायम बघा आपली कित्येक सारे वर्ष गेले आपण बघतो काही ना काही नवीन नवीन उपक्रम या बैलगाडा शहरी क्षेत्रातून राबवलेली आहेत. काय बोला? आता बैलगाडी क्षेत्रात काही जण आपल्याला नाव ठेवतात, काही जण चांगलं म्हणतात, पण जे आपल्या बैलगाडी क्षेत्रात संदीपभाई माली, संजय दादा फलेगावचे, अवी पवार, विकास खानवकर असे भरपूर जे आपले पदाधिकारी आहेत, सगळ्यांची नावं तर घेऊ शकत नाही, पण जेवढे पण आहेत पप्पू शेठ, अशा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांनी खुशीने जयरामदादा तुम्ही एक कार्य घेतलं तर अति उत्तम आहे, तुम्ही ते करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो. 200 टँकर नाही 500 टँकर लागले तरी भाई बोलले मी माझ्यातर्फे देणार. म्हणजे त्यांनी जो आम्हाला हात दिलाय
तो महत्वाचा आहे. बरोबर. आणि त्यांच्या याच्यातून अनेकदा जिथे प्रॉब्लेम असेल तिथे आपण धावून सहकार्य करतोच, ते सांगायला नाही पाहिजे. पण त्यांनी जो हात दिलाय त्या हाताचा आम्ही 100% उपयोग करून आमच्या मुरबाड तालुक्यामध्ये पाणी पुरवणार. बरोबर. आता किती दिवस झाले ही संकल्पना चालू झाली? आता मला वाटतं आपण शुक्रवारपासून चालू केलेली आहे. बरोबर. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आज 4 दिवस झाले या गोष्टीला आपण संकल्पना चालू आहे, रेग्युलरली चालू आहे. बरोबर. भले आम्ही नाही गेलो तरी आम्ही फोनवर टँकरवाल्याला सांगून त्या जिथे गावं आहेत त्या गावांना पाठवून तिथून व्हिडिओ करून घेतो. बरोबर. चला, आता चांगली संकल्पना आहे. आता आपली मला वाटतं प्रत्येक गावोगाव आपल्या युट्यूबर जे मुंबईचे युट्यूबर सर्व काम करतात ते पण उद्यापासून अजून येणार आहेत. आज 100%. माझ्या माध्यमातून मी 2 व्हिडिओ बनवतो आणि याच्या पुढे पण मी येईन. चालेल. जसं आता इथली जी लोक आहेत, आता तुम्ही म्हणजे जसं एक काय उद्देश देणार त्यांना, म्हणजे जसं की जे आपले संघटनेचे आपलं कौतुक करायला पाहिजे किंवा काय बोलायला पाहिजे? आता आपण आपल्या परीने त्यांच्यासाठी जे पुरवतोय आपण त्यांना सांगणार नाही पाहिजे. बरोबर. त्यांना जे मनाला वाटतं ते करणार. बरोबर. ऍक्च्युली कौतुक काही केलंच, केलंय. पण जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्यांच्या शब्दावरून आम्हाला समजवते कौतुक नाही, ते आपल्याला देव मानायला लागले. बरोबर. कौतुक मानायचं काय आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, त्यांचे जे बरोबर. अश्रू त्यांचा आहेत आनंद आणि त्याच्यावरून मी समजतंय. त्यांच्याशी पण बोलणार आहे. चला थोडक्यामध्ये त्यांच्याशी बोलूया. तुमची ओळख? नमस्कार, मी कल्पना अनंत पवार. मी एक गावची समाजसेविका असून गेली कितीक वर्ष माझ्या गावाला पाणी टंचाई, पण अखिल भारतीय मुरबाड ठाणे जिल्हा व मुरबाड तालुका बैलगाडा शर्यत कमिटीने जो हा उपक्रम राबवला घेतला त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करत आहे. कारण किती माणसाने केलं तरी पाण्या वाचून कोणी राहू शकत नाही ना. त्यांची संकल्पना जे राबवचिरले खरंच गोरगरीब जनतेसाठी एक आधार आहे. आज पाण्याचा आधार देणारा एक आदर्श देवत ठरला जातो. बरोबर. हा संघटनेचे मी खूप कौतुक करू तेवढे कमीच होईल. बरोबर आहे. ना त्यांचे जे संघटना मालक, अध्यक्ष, सदस्य यांचे पण आभार व्यक्त करते. बरोबर. आता एक महिला असताना बघा, पाणी भरायचं काम एक जास्त करून महिला करत असतात आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आता बघा तुम्ही तिकडे पाठी बघा, तुमच्या पाणी भरतात महिला, काय बोलाल बघा? चांगला आहे ना, आनंद आहे त्यांच्यासाठी. ज्या संघटनेने उपक्रम राबवला, गेली कितीक वर्ष माझ्या वाढीचा हा प्रश्न होता, पण बैलगाड्या शर्यतवाल्यांना जे नावं ठेवणारे आज त्याही जो उपक्रम राबवत चाललाय, खरंच आज सर्व दुनियेच्या चेहऱ्यावर ते हसू आणणार आहेत. बैलगाडी शर्यत वाईट म्हणणाऱ्या लोकांना जरासं बघा, ते आज बैलगाड्या शर्यत ठाणे जिल्हा व मुरबाड तालुका कमिटीने करायचं ठरलं. बरोबर आहे. बरोबर आहे. आता जसं तुम्ही सांगतात या एरियामध्ये बघा, म्हणजे महिलांना 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावर पाणी हाणायला जायला लागत होतं, पण टँकरची सुविधा झाल्यानंतर आपण बघतो ना की कुठेतरी तो त्रास पण वाचतो. खूप चांगलं झालंय. कारण तर तुम्ही जे टँकर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवला जातो त्यांना उन्हाचा किंवा कसला त्रास होत नाही. महिलांची मेहनत वाचते. महिलांचं दिलेला एक आधार आहे त्यांच्याकडून. बरोबर. बघा मित्रांनो, या साईडला आता पाणी भरतात, ते पाण्याचे हांडे वगैरे तुम्हाला दाखवतो मी. आणि खरोखर जे महिला आता इथं पाणी घ्यायला आल्या त्यांच्या चेहऱ्यावर तर तुम्ही आनंद बघू शकतात. कारण कुठेतरी ते समाधान म्हणतात ना, काय ते पाण्यामुळे. आणि पिण्याचं पाणी म्हटलं की आपला जीव, कारण पिण्याचं पाणी नसलं तर आपण जगू शकत नाही. आणि कुठेतरी पिण्याच्या पाण्याची ही अशी सुविधा केली जाते. ती आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा, रायगड, पालघर सर्व तालुके, मुरबाड तालुका असो, कल्याण तालुका, सर्व तालुक्याचे जे अधिकारी आहेत किंवा जे गाडा मालक आहे त्यांची एक संकल्पना आहे आणि त्यांनी कुठेतरी केलेला हा चांगला काम आहे. आपण इथं जे महिला पाणी भरतात त्यांना पण थोडक्या वेळेमध्ये विचारूया, त्यांना पाणी भरवू द्या. ताई सांगा, तुमचं नाव सांगा. तारा शंकर वाघ. बरोबर आहे. आता ही जी पाण्याची सुविधा तुमच्यासाठी गोरगरिबांसाठी बैलगाडा संघटनेने केली आहे, काय बोलाल त्यांच्यासाठी, काय आभार व्यक्त कराल तुम्ही? बैलगाड्याने आमची पाण्याची सोय केली, लांब पाणी आणायला लागायचा म्हणून. बरोबर आहे. आता कसं वाटतंय तुम्हाला, काय बोला? आता बरं वाटतंय, जवळ आलाय ना असं. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं लांब आणायला जायला लागायचा आणि त्याच्यानंतर आता तुमच्या बघा नदीचं पाणी प्यायचं ना आम्ही. बरोबर. आता तो नदीचं पाणी दादानी कुठे सांगितलं दूषित पाणी होतं, त्याच्यामध्ये हो, जंतू जंतू होते म्हणून चांगलं पाणी आलं आमच्यासाठी. बरोबर आहे. आता पियाचं पाणी आलं. आता मुरबाड तालुक्याची जी संघटना आहे त्याच्यानंतर वरची ठाणे जिल्ह्याची संघटना आहे, हो. काय जातं आता एक कौतुक काय कराल त्यांचं, काय बोलाल त्यांच्यासाठी 2 शब्द? आभार मानतो. आभार मानतोय. बरोबर आहे. सांगा भाऊ, तुमचं नाव? सुभाष मधुकर वाघ. बरोबर. आता या डेनवलीत वाडीमध्ये बघा, एक मुरबाडच्या तुमच्या तालुक्यामध्ये ही वाडी आहे आणि गाव पण आहे इथं मोठा. आणि भाऊनी कुठे सांगितलं
की जे नदीला आमचं पाणी होता पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये दूषित म्हणजे पाणी होतं आणि त्याच्यामध्ये जंतू होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही पाणी सुविधा बघा इथला तालुका अध्यक्ष असतील त्याच्यानंतर संघटना आहे मुंबईची ठाणा रायगड पालघर त्यांनी ही सुविधा केली. कसं वाटतं तुम्हाला, काय बोला? हो, चांगलं वाटतं आणि आनंद पण वाटतोय का आमच्या नदीला एवढा खराब पाणी होता ना, तरी पण किती महिने झाले, 2-3 महिने झालं त्या नदीचाच पाणी पित होतो आम्ही. बरोबर आहे. हा? आणि एवढा खराब पाणी होतं का पोरा पण आजारी आणि सर्दी खोकला त्रास व्हायला लागलेला. बरोबर. आता इतकंच नाही तर हा पाणी आहे ना तुम्हाला जोपर्यंत मला वाटतं पाऊस त्याला चालू होईपर्यंत तुम्हाला पाण्याची सुविधा राहणार आहे. काय बोला? हो, चांगलं वाटतं आणि कसं आहे तुम्ही पण आमच्यासाठी एवढा करता ना, ते पण अति उत्तम आहे. बरोबर आहे. हा? आणि तुमचा आभार आम्ही मानतो सगळ्या वाडी मिळून का आजपर्यंत असं कोणी आमच्यासाठी केला नाही. बरोबर आहे. आता इतकंच नाही तर बघा ताईंनी सांगितलं त्या की 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावर जायला लागायचं आम्हाला पाणी आणायला. पायामध्ये चपला नाही काही नाही म्हणजे बघा एक तो पण त्रास वाचला हो कुठे. ना, तो पण त्रास वाचला आणि एवढ्या लांब जाऊन एवढी टेकरी पण चढायला लागते बायांना आणि आजपर्यंत एवढ्या लांबून आणता 2 फेऱ्या होत्या, 2 दुडी नाही तर मग केवळ 1 दुड आणता बायांची पण बेकारी होती. कधी कधी अंघोळ धुवायला पण पाणी नाही राहत. बरोबर आहे. आता बघा त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तो. काय बोलाल तुम्ही? हा जो आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर आहे तो. आता काय बोलू, आता आमच्या बायांची परिस्थिती कळते तुम्हाला पण आणि त्यांचा पण त्रास आम्हाला पण कळत होता का एवढ्या लांबून पाणी आणायचं. आम्ही पण नदीवर संध्याकाळी आंघोळ न धुता आम्ही घरी आंघोळ न धुता नदीमध्ये जायचो आंघोळ धुवायला आणि त्यांची पण एवढी बेकार परिस्थिती आहे का अख्खा दिवसभर पाणी आणून तरी पण त्यांना पाणी नाही घरामध्ये साठायचं. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं आता बघा हा मला वाटतं की आता दुसरा का तिसरा टँकर आला तुमच्या वाडीमध्ये. म्हणजे आता बघा पिण्याच्या पाण्याची जी सोय तुम्हाला केलेली आहे. आता बघा मुलांची तुम्हाला ते म्हणजे ते म्हणतात ना त्यांची तब्येतीचा विषय झाला कुठेतरी या गोष्टी आता टाळल्या जातील आणि त्यांची एक व्यवस्था पण होईल चांगली म्हणजे तब्येत चांगली राहील. काय बोलाल? हो, चांगलं होईल ना, आमच्यासाठी चांगलं होईल आणि आमच्या मुलाबालांसाठी पण चांगलंच होईल. बरोबर आहे. आता इथं किती लोकांची संख्या आहे या वाडीमध्ये बघायला गेलं तर जमतेम 100 पर्यंत असेल. 100 आणि 100 लोक आहेत. छोटी मुलं बिलं धरून अजून वारी असतील. मग जास्त वाढेल. बरोबर. आणि एवढ्या जणांना पिण्याच्या पाण्याची सुविधा बघा. चला 100 म्हणजे 150 तरी पण आधी बाहेर पण गेलेले आहेत, ते पण येणार. बरोबर. चला आता काय आभार व्यक्त कराल बैलगाडा संघटनेचे ज्यांनी ही सुविधा लाभलेली आहे. आम्ही आभार मानतो त्यांचा का बैलगाडी संघटनेचा आम्हाला इथपर्यंत सुविधा त्याही पोहोचवली. बरोबर. चला धन्यवाद. तर मित्रांनो इथं बघा ही वाडी आहे डेनवली गावामध्ये. ही डेनवली वाडी आहे आणि या वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा बघा खूप म्हणजे वाईट परिस्थिती. आता मी आलो बघायला आपल्या इकडे मुंबई असो किंवा तिकडे त्या साईडला जो पाण्याची सुविधा असते आणि या साईडला पाण्याची सुविधा सुद्धा नाही. तर चांगलं काम केलं आहे संघटनेने आणि कुठेतरी संघटनेच्या मार्फत दरवर्षी आपण बघतो काही ना काही नवीन करता संघटना. अशीच कामं करू द्या संघटनेला. बस हीच विनंती असेल की आपले जे बैलगाडा मालक चालक आहेत त्यांना एक माझा आभार व्यक्त असेल की खरोखर त्यांनी सुद्धा साथ दिली संघटनेला ह्या कामासाठी. सांग भाऊ, नाव काय तुझं? माझं नाव कृष्णा. आता तुमच्या वारीमध्ये हा जो पिण्याचं पाणी आलेलं आहे ज्यांनी पाणी दिलं आहे काय त्यांच्यासाठी 2 शब्द बोला. कसं वाटतंय तुम्हाला पाणी आलंय? तो पाणी आला भारी वाटतं. असं बरेच दिवस विहीर पण वाटलेली आहे. विहीर पण आटलेली आहे ना. आणि नदीचं पाणी प्यायला लागतं. नदीचं पाणी आणि 2 मावशी आल्यात आणि कुठेतरी बघा पिण्याच्या पाण्याची मावशी. आता तुम्ही सांगितलं मगाशी की कुठेतरी खूप लांब जावं लागत. आता तुमचं घर आणि हा पाण्याचा टँकर किती लांब आहे? फक्त मला वाटतं 100 पावला. 100 पावला पण नाही, 100 पावलांचा म्हणजे किती फरक झाला बघा. जवळ झालाय आता. बरोबर आहे. या मावशी पण आहेत, आपण त्यांना विचारूया काय बोलाल या पाण्याची जी सुविधा केलेली आहे. चांगलं वाटतं ना, आमच्यासाठी पण चांगला केला तर आम्ही पण एवढे लांबून पाणी भरता. जे किती वर्ष झालं पाण्याची आमची सोय पण नाही पण आम्ही तसेच भरता. एवढं म्हणजे गाल बिल असतं तरी पण आम्हाला प्यायला लागतो. गालून आणायला लागतं 2-2, 3-3 आणि ते जंतू पण प्यायला लागतात. त्यासाठी चांगला केला आमच्यासाठी. बरोबर. आता हा पाणी पिल्यानंतर काय म्हणजे काय चांगला वाटतो ना आम्हाला पण. लय आम्ही 2-3 दिवस पाणी प्यायला म्हणजे लय दिवस आम्ही नदीचं पाणी पण नाही आणला. 2 दिवस तेच पाणी प्यायला आम्ही. पण आता चांगला वाटतो. आज पण आणला आमच्यासाठी पाणी. बरोबर आहे. बघा आता शेवटचा प्रश्न घेतो. अजून पुढे पण तुम्हाला पाणी मिळणार आहे. काय आभार व्यक्त करा संघटनेचा? नाही, चांगला आमच्यासाठी केला ना तर आधा पुढे जर आमच्यासाठी सोय केली ना आम्ही पण आमच्या मनाला पण या फोन
जाईल म्हणजे बरोबर, चांगला वाटेल म्हणजे मनाला. चला असू द्या. कुठंतरी तुम्हाला पण एक आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद नक्की देणार आणि देवा करणं बघा. आपण हेच मागणं मारू की लवकर पाऊस पडू दे आणि तुमची जी समस्या आहे ती पण दूर होऊ द्या. बघा जयराम भाऊ, आता बरेच महिलांशी बोलणं झालं, म्हणजे किती लांब आम्हाला पाणी आणायला जायचं, त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये जंतू पण असायचं, तरी आम्ही पित होतो तो पाणी, कारण कुठला काही ऑप्शनच नव्हता आम्हाला. पण आता जी आपली बोलतो बैलगाडा संघटना आहे, जयराम भाऊ असतील, देविता दादा असतील, यांनी जी संकल्पना केली, वरती बोलतो निरोप पाठवला आणि त्याच्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम राबवलाय. खूप आभार व्यक्त केले त्यांनी. काय बोला? आता ते त्यांना जे मिळाले सुख त्याच्यानंतर ते आपले आभार व्यक्त करणार. आणि खरोखर म्हणजे आम्हाला पण सुख मिळालं का आपण कुठेतरी एक चला चांगलं काम करतोय. गोरगरिबांच्या कुठं जे आजार होते त्यांचा आपण एक निवारा केलाय आणि त्याला चांगलं पाणी प्यायला देतो, हेच आम्हाला मनाला शांती, बाकी काही नाही. बरोबर. चला असंच काम करत राहा आणि जी संघटना आहे आपली कायम याच्या आधी पण चांगले चांगले उपक्रम राबवल्यात आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही गाडामाले संघटना असं जे गरीब गरीब म्हणजे आपण बोलतो जिथे जिथे काही गरज लागत असेल ना कुठल्या गोष्टीची, तिथे नक्की उभे राहा. 100% आम्हाला संघटनेने हात दिलायच, पण आम्ही स्वतःहून पण आम्ही जे मुरबाड तालुक्याचे जे पदाधिकारी आणि सर्व गाडा मालक यांची मला खूप साथ आहे आणि त्यांच्या थ्रू जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही नेहमी करत राहणार आणि कोणी हात मागितला तर आम्ही 100% त्याला मदत करणार. बरोबर. चला धन्यवाद. थांबूया आपण. धन्यवाद. बघितलं आता सर्व काही इथले ज्या महिला होत्या, जे काही पुरुष होते, जे काही तरुण मित्रमंडळी होती, त्यांच्या सर्वांशी बोलणं केलं आणि कुठेतरी बघा त्यांना खूप आनंद झालाय. आपली जी बैलगाडा संघटना सेवाभावी संस्था मुंबई ठाणे रायगड पालघर या संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली, उपाध्यक्ष नंदरा शेठ मोंगाजी, त्याच्यानंतर उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील, उपाध्यक्ष आकाश शेठ राऊत आणि सर्व पदाधिकारी बघा, अविनादादा पवार असतील, सोनू शेठ भोपतराव असतील, विकासदादा खानावकर, विशालदादा खानावकर, या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो की कुठेतरी त्यांनी खूप चांगली संकल्पना आपल्या या मुरबाड तालुक्यामध्ये राबवलेली आहे आणि सर्व गोरगरिबांचा आशीर्वाद नक्कीच आपल्या बैलांच्यासाठी मिळणार आहे. तर थांबतो इथं. आता उद्या पण आपल्या मुंबईचे काही युट्यूबर येणार आहेत आणि उद्या पण बऱ्याच ठिकाणचे आपल्याला अपडेट मिळणार आहेत की कुठं कुठं पाणी पोहोचवलं जातं. तर थांबूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर करा, कमेंट करा की कसं केलं आपल्या संघटनेने काम. धन्यवाद.